हाय, हॅलो, नमस्कार. स्वरांजली व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे श्रावण सोमवार आणि सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. शंकराच्या पिंडीवरती बेलपत्री, शिवमूठ कसे व्हायचे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साध्या पद्धतीत पूजा केलेली आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा. अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग सुरू करूया. शंकराच्या पिंडीवरती पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक कसा करायचा, तर इथे मी पाणी घेतलेलं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा. शंकर भगवानांना पाणी खूप प्रिय आहे, त्यामुळे ज्यांना दुधाचे जमत नसेल त्यांनी फक्त पाण्याचा जरी अभिषेक केला तरी चालतं. तर इथे दुधाने अभिषेक करून घेत आहे. त्यानंतर पाण्याने परत अभिषेक करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा. नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे. मनोभावी पूजा करण्याला महत्त्व आहे. तर अगदी साध्या पद्धतीत मी ही पूजा करून घेत आहे. शंकराचे आवडीचे भस्म विभूती लावून घेत आहे. शंकरांना हळदी कुंकू व्हायचे नाही. असतील तर फुलं ठेवायचे, नसेल तर साध्या पद्धतीत केलं तरी चालतं. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्यामुळे आजची शिवमूठ तांदूळ आहे. तर अशी मुठीमध्ये तांदूळ पकडून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा. शंकरांच्या पिंडीवरती असे तांदूळ सोडायचे. तर हे तांदूळ 3 वेळा सोडायचे. तर या पद्धतीत बेलपत्री व्हायची. सरळ न ठेवता उलटी ठेवायची. प्रसादासाठी केळी ठेवून देत आहे. शिवलीलामृत असेल तर वाचून घ्यायचे. पूर्ण पठण होत नसल्यामुळे नित्यपाठाच्या 42 वेळा वाचल्या तरी चालतं. तर अगदी साध्या पद्धतीत ही पूजा केलेली आहे. शंकरा काढिजे त्यातुनी देवीचे हे शिवलेले तुनी सार काढिले सज्जनार्थ कुणी व्यवहारी गुंत त म्हणून वाचविना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या अंतरात शंकराज्ञे नित्य पठनार्थ श्री शिवलीलेचे सारभूत ऐशे या वव्या रचलेल्या नित्य समस्त नो हे पठन तरी 42 वव्या संपूर्ण वंचित. आजची ही श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारची पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.